तत्पूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर आपण पुढील कादंबरी वाचनासाठी सुरुवात करूयात. आबा, तुम्ही भ्याडपणा पदरात घेऊन आपली अब्रू चोराच्या पत्रात बांधलीत. हे मी सहन करणार नाही, हंबीर चिडून म्हणाला. कृष्णाजी भिंतीला टेकून बसला होता. तोही संतापलेला होता. आज घरात कधीही नव्हते असे भांडण सुरू झाले होते. त्याच्या आयुष्यात त्याला कोणीही उलट बोलले नव्हते, परंतु आज पोटचा मुलगा हंबीरच त्याला बोलत होता. बाहेर रात्र रखरखत होती. सर्वत्र सामसूम होती. गाव निशब्द पडला होता. मंगलाच्या आनंदात विष कालवल्यासारखे होत होते. ती स्तब्ध बसून होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. हंबीरच्या बोलाचे वज्रघात तिच्या हृदयावर घाव करीत होते. राधाबाई भेदरून गेली होती. आता पुढे काय होणार याचा विचार ती करीत होती. कारण हंबीर क्षणाक्षणाला भडकत होता. तो आपली सीमा ओलांडीत होता आणि आपल्या वडिलांना टाकून बोलत होता. त्यामुळे कृष्णाजीही भडकल्यास भलतेच होणार हे तिला दिसत होते. परंतु कोणाला काय सांगावे हेच तिला समजत नव्हते. ती फक्त ऐकत होती. मला जे बरोबर दिसलं ते मी केलं, कृष्णाजी शांतपणे म्हणाला. पण माझी अब्रू गेली याचं काय? हंबीर गुरगुरला. तुलाच तेवढी अब्रू आहे आणि मला नाही. असती तर तुम्ही असं केलं नसतं, हंबीर सहज उद्गारला. काय? मला अब्रू नाही? कृष्णाजी एकदम उसळून म्हणाला. तो उठून उभा राहून हंबीरच्या पुढे गेला. त्याचे सर्वांग थरथरू लागले. तो रागाने बेभान झाला. मला अब्रू नाही, बोल पुन्हा, तो ओरडला. राधाबाईची गाळण उडाली. ती मध्येच पडली. हंबीर, हंबीर, काय हे? तुला झालं आहे काय? ती वैतागून ओरडली. तुमच्या पाया पडते, तुम्ही शांत व्हा. तिने कृष्णाजीला विनंती केली. पुन्हा घरात शांतता झाली. ज्या वडिलांच्या नजरेला नजर भिडवली नाहीस त्यांना तू आज काय वाटेल ते बोलतोयस? राधाबाई हंबीरला दरडावणी देत म्हणाले. मी आज बोलण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. जर मी काल इथं असतो तर एकेकाचं मुंडकच मारलं असतं. ज्यांनी हे लग्न जुळवलं त्यांनी माझी आबरू घेतली, हंबीर म्हणाला. अरे पण झालं तरी काय? राधाबाईने विचारलं. काय झालं? आणि काय व्हायला हवं होतं? तुझ्याला जावई म्हणून हाका मारणार तो बंडेवाला चोर आहे. त्याची जात, त्याचा बाप, त्याचं गाव तुला माहित आहे का? हंबीरने शांतपणे विचारले. ते तुला काय करायचंय? तो तुझ्या बहिणीला पसंत आहे, वडिलांना पसंत आहे. पण मला पसंत नाही याची काय वाट? हंबीर मध्येच ओरडून म्हणाला. मग शेवटी तुझं म्हणणं काय? कृष्णाजीने विचारलं. मी हे लग्न होऊ देणार नाही. मी हे लग्न इथंच करणार, कृष्णाजी म्हणाला. मी होऊ देणार नाही, हंबीर संतापून म्हणाला. पण मी या घरचा मालक. उद्याच इथं दारात मांड घालून हे लग्न करणार आहे, कृष्णाजीने सांगितले. ठीक, करा, मला जे दिसेल ते मी करील, हंबीर उद्गारला. काय करणार तू? राधाबाईने विचारले. आई, मी उद्या इथं रक्ताचं शिंपण करेल. मला जो जो कोण अडविल, जो जो कोण दिसेल त्याला मी ठार मारेन. मी माणसांना घरात कोंडून आग लावीन. कशाच्या जोरावर हे करणार? त्या नागोजीच्या की काय? आणि दुसऱ्याजवळ ताकद नाही आणि फक्त तुलाच तेवढे आहे, कृष्णाजीने विचारले. तुम्ही तरी कुणाच्या बळावर बोलता? त्या हिंदूरावच्या? आणि त्याच्याजवळ तेवढी बंदूक आहे आणि आम्ही काय फुकणी पाळली का? मी एकेकाला उद्या फुंकून देईल तरच नावाचा हंबीर. हंबीर गरजला आणि उठून माळीवर गेला. पुन्हा सर्वत्र शांतता झाली. हंबीर माळीवर जाऊन पलंगावर पडला. बाहेर रातकड्यांची किरकिर चालू होती. वारणा नदीचा पूर धो 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 करीत पूर्वेकडे धावत होता. सर्वत्र भीषण शांतता पसरली होती. हंबीरचे अंतःकरण जळत होते. हे लग्न जर झाले तर नागोजीराव आपल्याला काय म्हणेल? आपणाला तो हसेल, सर्व लोक हसतील, आपला अपमान होईल. आबाने आणि बहिणीने हे बरे केले नाही. हे लग्न होता कामा नये. हे लग्न आपण होऊ देणार नाही. परंतु हे लग्न मोडून काढणे तरी सोपे आहे का?
उद्या ते सर्व लोक बंडवाले जमतील, त्यांच्याशी आपण एकटे कसे लढणार? आणि लढलो तरी किती लढणार? छे, ते बरोबर होणार नाही. आपण पराभूतच होणार. हंबीर आड्याकडे नजर लावून विचारमग्न पडला होता. जर आपण ही गोष्ट नागोजी पाटलाच्या कानावर घातली तर नक्कीच आपण हे लग्न हाणून पाडू. नागोजी आपला मित्र आहे आणि हिंदूरावचा वैरी आहे. हिंदूराव बंडखोर आहे. सरकार त्याला जिवंत ठेवणार नाही. म्हणूनच तर नागोजीला सरकार मदत करीत आहे. नागोजीला सरकार मदत करेल. नागोजी मला मदत करेल. सरकार, नागोजी आणि मी, आम्ही सर्व नक्कीच हे लग्न मोडून काढू. माझी आबरू वाचेल. नागोजीचा वाद्या नाहीसा होईल. सरकारचा बंडखोर ठार होईल. म्हणजे आम्हा सर्वांचा फायदा होईल. आणि म्हणून तर आपण ही गोष्ट नागोजीच्या कानावर घातलीच पाहिजे. परंतु केव्हा? उद्या सकाळी ते लोक येतील, मांडव घालतील. मग ही बातमी नागोजीला केव्हा कळणार? कमीत कमी आम्ही आपली तयारी करून ऐन लग्नाच्या वेळी आले पाहिजे. नाहीतर काय उपयोग? मग आता काय करावे? आपण आताच निघाले पाहिजे. तरच आपण उद्या लग्नाच्या वेळेपर्यंत येऊ शकतो. हंबीर चटकन उठला. त्याने खुंटीचे पागोटे उचलून डोक्यावर घातले, कुऱ्हाडीत दांडा घातला आणि तो चिखलवाडीला निघण्यासाठी तयार झाला. भर मध्यान्ह रात्रीचा अंमल होता. रात्र किरकिरत होती. सर्वत्र भेसूरता नांदत होती. तो हळू पावलाने खाली आला. कृष्णाजी, राधाबाई, मंगला यापैकी कोणीही जागे नव्हते. त्याने सांसत घेतला. घरातून घोरण्याचा आवाज येत होता. तो क्षणभर थांबला. त्याने निरखून पाहिले. बाहेर अंधारच अंधार होता. त्याने जोत्यावरून पाय उचलून खाली पायरीवर टाकला. तो काय? एक कुत्रे उठून पळाले. हंबीर दचकला. याला काय झालं? कोणी पाय दिला याच्यावर? तो पुटपुटला. अंधारात कोणीतरी असल्याचा त्याला भास झाला. तो उभा राहिला. कोणी असते तर ते कुत्रे भुंकले असते, पळाले नसते. कदाचित त्याला बैलाने लाथ मारली असेल आणि तो खाली अंगणात आला असेल. क्षणभर परतून त्याने घराकडे पाहिले. ते शांत उभे होते. तो चालू लागला. पाऊस पडून गेला होता. पाऊल वाटेवर निळसरड झाली होती. सर्वत्र हवेत गारठा भरला होता. हंबीर जपून पावले टाकीत निघाला होता. परंतु पाऊलवाट त्याच्या पायाखाली ठरत नव्हती. वाहनांमुळे त्याला अंदाज लागत नव्हता. त्याने वाहना काढून घेतल्या. घोंगडीची टापर आवळून बांधली. पंजे आखडले आणि तो चालू लागला. तो मुसमुसत चालला होता. मांगले गाव निजले होते. कोणी कोणी जागे नव्हते. तो गावाबाहेर पडून चिखलवाडीच्या पांदीला लागला. ती पांद काळवटून गेली होती. त्यामुळे रबरबीत चिखल झाला होता. त्याचा पाय गुडघ्यापर्यंत रुतत होता. पुढून वारे भरभरत होते. पावसाची सर येत होती आणि त्याचे चपकारे त्याच्या तोंडावर बसत होते. आकाश ढगांनी ओथंबले होते. तो एक पाय काढीत होता तर दुसरा चिखलात रुतत होता. त्याचा आवाज तेवढाच त्याला ऐकू येत होता. तो विचारमग्न स्थितीत चालला होता. एकाएकी त्याचे लक्ष पाठीमागे गेले. आपल्याबरोबर कोणीतरी येत असल्याचा त्याला भास झाला. चिखलात कोणाचे तरी पाय वाजत होते. तो क्षणभर थांबला. त्याने कानोसा घेतला. पाठीमागचा आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. त्याच्या पायात काहीतरी सळसळले. तो दचकून थांबला आणि त्याला त्याच्या पाठीमागून पावलांचा आवाज ऐकू आला. तो खाली बसला. त्याने दूरपर्यंत नजर पसरवून पाहण्याचा प्रयत्न केला. रात्र जणू सोसो करीत धावत होती. हंबीरही जलद गतीने धावू लागला. तो त्या पांदीतून बाहेर पडला आणि ओढ्यात उतरला. पाणी खळखळत धावत होते. त्याने पायाने पाय चोळून स्वच्छ केले आणि तो पलीकडे गेला. पुढची वाट माळवाट होती. चिखल संपला होता. त्याने माळाला दूर पाहिले. ओसाड माळ भकास दिसत होता. सर्व काही निर्जन होते. लहान लहान झुडपे मुरटा होऊन बसली होती आणि अंधार त्यांच्या डोईवरच जणू बसला होता. तो माळ त्या समोरच्या चिखलवाडीच्या खिंडीला भिडला होता. हंबीरने आपल्या वाहना खाली टाकल्या आणि समोर पाहत तो त्या पायात घालू लागला आणि त्याच्या हातातील कुऱ्हाडीला जोराचा हिसका बसला. क्षणात त्याची कुऱ्हाड अदृश्य झाली. आपली कुऱ्हाड ज्या दिशेने गेली तिकडे त्याने क्षणभर गांगरून पाहिले. इतक्यात एक प्रचंड देहाने त्याच्यावर झडप घातली आणि दुसऱ्या क्षणी त्याचा देह जमिनीपासून अलग झाला आणि लगेच तो जमिनीवर आदळला गेला. हे काय होत आहे याचा त्याला विचार करण्याची सवडच मिळाली नाही. तो खाली पडून होता.
त्याने आपल्या अंगावर बसलेल्या देहाला चाचपून पाहिले. एक दीर्घ धाप टाकून त्याने उर हलके केले आणि तो प्रतिकाराच्या भावनेने बेभान झाला. त्याने गुडघे टेकले. तो उठून उभा राहिला आणि कुशलतेने पाठीवरच्या देहाला पकडून त्याने आतील टांग भरली आणि करून सर्व अंगाला झटका दिला. पाठीवरचा धिप्पाड देह पुढे आदळला आणि मग आदळाआदळ सुरू झाली. एक आकृती हत्यारे घेऊन त्याची झटापट पाहत उभी होती आणि हंबीर लढत होता. ते दोघेही एकमेकांना चित करण्याची पराकाष्ठा करीत होते. त्यांची प्रचंड शरीरे त्या माळाला दणाणत आदळत होती. तो ओसाड माळ हादरत होता. एखादी 2 रेड्यांची झुंज लागावी आणि ते दोघेही ईर्षेला पडून परस्परांचे जीव घेण्यासाठी हट्टाने लढावेत, तसे ते दोघेही लढत होते. ती भयंकर झुंज रात्रभर चालू होती. पहाटे त्यांची नरडी वाजू लागली. ते दोघेही धापा टाकू लागले. जणू तो माळच धापा टाकीत आहे असा भास होत होता. पहाटे वारा बंद झाला. रात्री ढगांआडून लखलखणारे तारे अदृश्य झाले. रात्र ही निवळून गेली आणि हंबीर निर्बल झाला. तो जमिनीवर निश्चल पडला होता. त्याच्या चक्षुंपुढे मात्र अंधार होता. त्याने हळू स्वरात विचारले, तू कोण? मी मल्हारी. गणू, माझी कुऱ्हाड दे. त्याने धापा टाकीतच कुऱ्हाड घेतली. उठ आता. मल्हारीने हंबीरला दरडावले. आता तू काय करणार? हंबीर पुढूनच पुटपुटला. तो आपल्या उशाला आपले मनगट देऊन पडला होता. तू उठ, मग तुला सांगतो, मल्हारी म्हणाला. थांब, मला दम घेऊ दे. मी दमलोय, हंबीर म्हणाला. नाही, दिवस उगायची वेळ झाली. उठ तू, मल्हारीने कुऱ्हाड सरळ करीत म्हटले. उठतो आ? हंबीर हळूच उठू लागला. त्याने प्रथम गुडघे टेकून चौफेर निरखून पाहिले. त्याने मांगल्याकडे लाचार दृष्टी लावली. मांगले त्याला अंधुक अंधुक दिसत होते. तो उठून उभा राहिला. त्याच्या अंगावरचे कपडे फाटून चिंध्या झाल्या होत्या. त्याचे अंग रक्ताने माखले होते. तो रक्तबंबाळ झाला होता. उठलो, तो मल्हारीला म्हणाला. आता तुला काय हवं? मल्हारीने विचारले. मला माझी कुऱ्हाड हवी. ही घे. मल्हारीने त्याला कुऱ्हाड दिली. त्याने ती पुसली आणि नीट धरली. आणि तुला पाणी हवं का? गणूने विचारलं. नको, मला तहान नाही, हंबीर उद्विग्न होऊन म्हणाला. बरं तर चल. कुठं? हंबीरने विचारले. सरळ माझ्या मागनं. मल्हारी चालू लागला. त्याच्या मागून हंबीरही चालू लागला. त्यांच्या मागे गणू चालत होता. ते तिघेही त्या ओढ्याने खाली मळीकडे आले. सूर्य उगून आला. सर्वत्र आनंददायी वातावरण खेळू लागले. रात्रभर ठाण मांडून बसलेली ती भेसूरता संपली. ते उसाडपण नाहीसे झाले. सर्व प्रदेश उजाळ झाला. सूर्याच्या नव्या किरणातील पिके वाऱ्यावर डोलू लागली. मळीकडच्या मक्यांचे तुरे डोलू लागले. थंडगार पडलेल्या वृक्षांची पाने सळसळू लागली. कुपावर बसलेली पाखरे आपले खाद्य निरखू लागली. बांधाला असलेल्या पावट्याच्या वेल्यातील फुलांवर आणि कारल्याच्या फुलांतील भुंग्यांनी दीर्घ गुणगुण सुरू केली. रंगीबेरंगी पातेरी आपले चिमुकले नाजूक पंख फडफडीत निरनिराळ्या फुलांवर गिरक्या घेऊ लागल्या आणि उगवत्या सूर्याच्या लखलखीत किरणात वारणा नदीचे गढूळ पाणी भरधाव दौडात होते. सारे चराचर उठून हालचाल करीत होते आणि मांगले गावात सर्व लोक जागे होऊन आपापल्या कामाला लागले होते. त्यांच्या डोळ्यापुढे रोजची कामे उभी राहिली होती. त्यांना जणू घाईच झाली होती. जणू शिवार त्यांची वाटच पाहत होते. गाव गजबजले होते. जो तो आपली घरची कामे आटपत होता. आपल्या दुःखाचा आणि दारिद्र्याचा ते मुळीच विचार करीत नव्हते. त्यांचा विचार करण्याला त्यांना वेळच नव्हता. कोणी आपल्या ऊसाचा, कोणी आपल्या मक्याचा, कोणी आपल्या हळदीचा, कोणी आपल्या जुंधळाचा, जो तो पिकाचा विचार करीत होता. जणू काय ते पीक पिकून सारे जग पोसण्याची जबाबदारी त्याच्यावरच पडली होती. त्यातच आज मांगल्याचे लग्नही होते. कृष्णाजीच्या दारात मांडवाचे काम चालू होते. कोणी केळीचे खुंट, कोणी नारळाचे ढाप, आंब्याचे डहाळे आणत होते. काही लोक येत होते. घरात तर एक धांदल उडाली होती. नवी वस्त्रे नेसवून आणि दागिने घालून नवरीला नटून सजून बसवली होती. राधाबाईचे अंतःकरण मात्र धडधडत होते. तिचा जीव टांगणीवरच लागला होता. कारण हंबीर मांडवात रक्ताचे शिंपण खेळण्यासाठी येणार होता. जर तो आला तर काय होईल, ती विचार करीत होती.
हंबीर एकाएकी रात्रीचा ज्या अर्थी निघून गेला आहे त्या अर्थी तो नक्कीच आज येणार आणि त्याला या कामी नागोजी जीवाभावाने मदत करणार आणि ते सर्व आपली ईर्ष्या पुरी करण्यासाठी या रंगाचा बेरंग करणार. हा मंगल प्रसंग मग रक्तात भिजून निघणार. तिला तो विचार असह्य झाला. तिने एक दीर्घ श्वास टाकला. ती उठून दारात आली. मांडव तयार झाला होता. लोक चिक्कार गर्दी करून उभे होते. कोणी मांडवात बसून पानसुपारी खात होते, कोणी थट्टा मस्करी करीत होते. सर्वत्र आनंद होता. जणू काय हंबीर आता येणारच नाही अशी त्यांची खात्री झाली होती. परंतु राधाबाईचे मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते. ते भेदरले होते. तिला वाटत होते तो हंबीर, तो नागोजी आता नाही तरी मग लग्नाच्या वेळी पण नक्कीच येणार. देव करो आणि ते न येवोत. हे लग्न सुखांत हो. इथे पडलेले मुर्दे पाहण्याचे आपल्या नशिबी न येवो. मुलगा आणि जावई यांच्यातील ती भीषण लढाई नको नको. तो प्रसंग स्वप्नात सुद्धा नको. ती घरात गेली. बाहेर शिंग वाजले. आले आले, पाहुणे आले. सर्वत्र लोक बोलले. गावात जिकडे तिकडे हत्यारे लोक उभे होते. जणू काय गावची नाकेबंदी झाली होती. गाव भरल्यासारखा वाटू लागला. हिंदूराव, मल्हारी, गणू, शिवा मांडवात येऊन दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र गडबड सुरू झाली. नवरा नवरीला हळदी लागल्या. वाजंत्री आपली वाद्य वाजवित होते. नारूमामा आणि बहिरुदाजी धावपळ करू लागले. सूर्य वरता फिरला. लग्नाची वेळ झाली. नवरी मांडवात आली. मांडव शस्त्रांनी गच्च भरला. गावचा भट घसा फोडून लोकांना हुकूम सोडत होता. आडवा पट धरला आणि एका बाजूला मंगला आणि दुसऱ्या बाजूला हिंदूराव असे उभे केले. कोणी तांदूळ वाटू लागले. सर्व वाद्य बंद झाली. नवरीच्या मामानं नवरीच्या पाठी उभं राहावं असं भटाने आज्ञा केली आणि मल्हारी मंगलाच्या पाठी उभा राहिला आणि नवऱ्याच्या मामानं नवऱ्या पाठी उभं राहावं असं भटाने पुन्हा हुकूम सोडला आणि गणू हिंदूराव पाठी उभा राहिला. त्या दोघांच्याही खांद्याला भरलेल्या बंदुकी लटकत होत्या. भट मंगलाष्टके म्हणू लागला. लोक शांतपणे उभे होते. भट आपले कार्य उरकीत होता. मंडळी वाजवा टाळी, भटाने सांगितले. टाळी झाली. वाद्य वाजू लागली. पुन्हा गजबटात सुरू झाला. पानसुपारी वाटण्यात आली. सर्वत्र आनंद झाला. नंतर पंक्ती पडल्या. लोक जेवले. मंगलाचे लग्न एकदाचे झाले. सर्वांना आनंदी आनंद झाला. पण राधाबाईचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तिला वाटत होते आता लग्न झाले. हंबीर आला नाही. जे होणार होते ते झालं नाही. मंगळाई पावली. माझ्या मंगलाचे लग्न सुखात झाले. आता चिंता नाही. आता हंबीर जरी आला तरी तो काही करू शकणार नाही. आता पाण्यात काठी मारून पाणी तुटणार नाही. हंबीरला ऐकावं लागेल. आपल्या मेहुण्याला मेहुणा म्हणावं लागेल. तसा तो इतका माणसातून उठलेला नाही. आता तो ताळ्यावर खचित येईल. नाहीतर काय तो आपल्या बहिणीला विधवा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालेल? नाही, तसे तो करणार नाही. राधाबाईच्या मुखावर आज उजाळा आला होता आणि मंगला आनंदाने धुंद झाली होती. तिच्या आनंदात तिचा विजय निश्चित झाला होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि विजय तळपत होता. अखेर आपलेच खरे झाले. हंबीर हरला. त्याचा पराभव झाला. मी पांढऱ्या पायाची नसून मी मोठी भाग्यवान आहे. आता हंबीर काय करणार? काहीच करू शकणार नाही तो. येऊन जाऊन नवऱ्याचे नाव, गाव, जात, त्याच्या बापाचे नाव असे कुचकट प्रश्न करील. पण एखाद्या दिवशी तेही आपण त्यांची परवानगी घेऊन सांगू. मग काय बोलणार तो? त्याला गप्प बसावे लागेल. असे निरनिराळे विचार आज त्या घरात चालू होते. पाहुणे मंडळी सोप्यात तळ देऊन बसली होती. सर्व गाव आनंदात होता. जोपर्यंत हिंदूराव या खोऱ्यात आहे तोपर्यंत मंगलाने मळीला राहावे असे ठरवून कृष्णाजीने हिंदूराव व मंगला यांना ते आपले मळीचे घर दिले होते आणि दुसऱ्या दिवशी मंगला मळीला राहू लागली आणि त्याच दिवशी हंबीरची सुटका झाली. हंबीरला मात्र मुळीच आनंद झाला नव्हता. लग्नाच्या दिवशी तो मळीला बांधून घातलेल्या स्थितीत पडला होता. तेव्हा तो सर्व काही ऐकत होता. त्याने शिंग ऐकले. त्याने लोकांचा गलबला ऐकला. ते वाद्यांचे नाद ऐकले. पण त्याने तो शांत झाला नाही, तर तो पेटला. त्याच्या कानात ते सर्व विषाप्रमाणे जळत जात होते.
तिकडे लग्न होत होते, पण तो धडपडत होता आणि याचाही सूड आपण घेणार असा निर्धार करीत होता. त्याला वाटत होते मंगलाचे लग्न झाले हा आपला भयंकर पराभव झाला. आता आपण मरून जगून सारखेच. तो एका झाडाखाली बसला होता. स्वतः कोणालाही दिसू नये म्हणून आडवाटेला बसला होता. आपणाला कोणी पाहू नये, लोक हसतील, मनात म्हणतील, काय बेटा, मोठ्या एटात सांगत होतास मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणून, आणि ऐन लग्नाच्या दिवशी दडून बसला. चौथीचा चांद दिसेल म्हणून जसे डुक्कर दडून बसते तसे आपण दडलो असे लोकांना वाटेल. त्यांना काय ठाऊक आपण बंदी होतो ते. पण आता आपण तोंड दडून काय होणार? जे होणार होते ते झाले, लग्न झाले. आपण नालायक ठरलो. आपणाला पराभव खावा लागला. आबाचे, आईचे, मंगलाचे खरे झाले, त्यांच्या मनाजोगे झाले, परंतु आपल्या मनाजोगे झाले नाही. जर ज्या दिवशी त्यांनी मला अंधारात अटक केली नसती तर मात्र नक्कीच मी म्हणालो होतो ते खरे केले असते. परंतु त्यांनी मला पकडून घात केला, म्हणूनच माझ्या तोंडाला काळोखी लागली. ती आता कशाने दूर होईल? आपण आपल्या वैऱ्यापुढे लाचार होऊन घरी जावे की चिखलवाडीला जावे हे लग्न मला माहीत नाही, मला मान्य नाही. हंबीर हात चोळीत बसला होता. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. शेतकरी शेतातून घरी येत होते. हंबीर वेड लागल्याप्रमाणे बडबडत बसला होता. जन्मली कन्या कुळाबाहेर हे म्हणण्यापेक्षा जन्मली कन्या जगाबाहेर असे आपण समजतो. मला बहीण मुळी झालीच नाही. आपण तिला त्या नवऱ्यापाशी नांदू देणार नाही. तिचं सौभाग्य पाहण्यापेक्षा तिचं वैधव्यच बरं. तिनं एका बंडखोराशी लग्न केलं, ज्याला घर नाही, जात नाही, काहीच नाही. अशा माणसाशी तिने लग्न केलं, आणि माझ्या मित्राच्या वैराशी. किती भयंकर गोष्ट आहे ही. आता जेव्हा ही गोष्ट नागोजीला कळेल तेव्हा तो काय म्हणेल? मला हसेल. नागोजी खचितच हिंदूरावला जिवंत सोडणार नाही. मग मी काय मेहुण्याची बाजू घेऊन मित्राला दगा द्यावा? नाही. आता घर नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही. आता सूड, आता चिखलवाडी. वाटेने लोक भेटतील तर खुशाल भेटू देत. तो खवळून नाग उठल्याप्रमाणे उठला आणि चिखलवाडीच्या रोखाने चालू लागला. तो बेभान झाला होता. त्याच्या कानात वारे भणभणत होते आणि तो सुडाने धुंद झाला होता. पुढून एक शेतकरी आला. त्याच्या डोकीवर वैरणीचा भारा होता. ए, कोण आहे? मी सावळाराम पाटील. त्याला उत्तर मिळाले. ठीक. ए सावळ्या, आमच्या घराकडे जा, हंबीर म्हणाला. बरं, आणि? सावळ्याने विचारले. आणि आबांना म्हणावं लेकीचे लग्न आटपून घेतलं, आता रडून घ्यायला तयार असा, जा. तो पुढे निघाला. तो शेतकरी आश्चर्याने पाहत राहिला. जेवण वेळेला हंबीर चिखलवाडीत शिरला. नागोजीच्या वाड्यापुढे पंजाबी सैनिकांचा पहारा उभा होता. वाड्यात नागोजीचे लोक तर्र होऊन पडले होते. सर्वत्र हत्यारे पडली होती. दारूचा उग्रवास दरवळत होता. कोणी लोळत होते तर कोणी बरळत होते. सर्वत्र भेसूर दिसत होते. चंद्रू बागेवाडीकराचे आणि महादा रामोशाचे भांडण झाले होते. ते दोघे नुसते हातघाईवर आले होते. मी म्हणतो माणसानं कुत्र पाळावं, चंद्रू गुरगुरत होता. मी म्हणतो कुत्र्यापासून डुकार बरं, महादा म्हणत होता. त्या दोघांचे भांडण कुणी तोडावे असा सर्वांना विचार पडला होता. त्यांचे डोळे रखरखत होते. त्यांनी एकमेकांवर डोळे वटारले होते. दोन वाघ जसे एकमेकांवर गुरगुरतात आणि शेवटी परस्परांचे जीव घेण्यासाठी झडपा घालतात, तसे ते बिथरून नाके पिंजारून बोलत होते. कुत्र्यापरास डुकार कसं बरं? चंद्रूने सवाल केला. डुकराला 5 काळजं असतात, महादू म्हणाला आणि मिशी कुरवाळीत मुंडी हलवू लागला. पण त्याला 5 काळजं असून त्याचं काय करायचंय? का त्याला लष्करात भरती करायचं आहे का? आणि त्यानं लढाई करायची आहे? काय हाय तरी काय? चंद्रूने आपली बोटे वाकडी करत विचारले. मग हे भाभा करणारं कुत्र काय करतं? महादूने गुरमीत विचारले. त्यानं काय करायला पाहिजे? चंद्रूने उलट विचारले. म्हणजे? माझं म्हणणं असं, ते का अवताला लागतं का त्याच्या पाठी बसता येतं? काय काम काय त्याचं? महादू म्हणाला. म्हणजे? चंद्रू गुरगुरला. म्हणजे काय? घाण जातं.
मेलं म्हणजे हिच्या भानाला गावाच्या बाहेर टाकलं तर बरं, नाहीतर घाणवास. महाद्यानं आपलं नाक दाबून धरलं. जणू त्याला त्या कुत्र्याची घाणच येत होती. आणि ते डुकार काय करता हो, त्याला चालतं का? त्याच्यावर बसता येतं का? बघित देखीत त्याचे भन डुकार आणि म्हण चांगलं. चंद्रू हसू लागला. आ, मग सांगा की कुत्र कसं चांगलं? महादू मोठ्याने म्हणाला. असं ऐका, भाऊ नसल त्यानं कुत्रा पाळावा आणि वाद्या नसल त्यानं बकर पाळावं. आलं का डोसक्यात? चंद्रूने गंभीरपणे म्हटलं. पण माणूस डुकराला खातं, पण कुत्र्याला खात नाही. महादू विचार करून म्हणाला आणि त्यानं एक ढेकर दिला. अव, पण माणूस डुकराला खातं, पण डुकार माणसाला खातं का? चंद्रूने प्रश्न केला. नाही, महादूने उत्तर दिले. आणि कुत्र तुमच्या डुकराच्या कानाचा गट्टा उपसून काढतं, हे खरं आहे का नाही? चंद्रू म्हणाला. होय, खरं आहे, महादू उत्तरला. आणि कुत्र्याच्या कानाचा गट्टा डुकार उपसतं का? चंद्रूने विचारलं. नाही, हे बी नाही, महादूने प्रांजळपणे कबूल केले. मग कुत्र मोठं का डुकार? चंद्रूने पुन्हा प्रश्न केला. आता मात्र कुत्र दांडग बरं. आता हिच्या भन माझ्या म्हणणं घसरलं की महादू पुटपुटला. सर्व लोक हसले. चंद्रू विजयी मुद्रा करून सर्वांकडे पाहू लागला. बागेवाडीकर, नागोजीने चंद्रूला हाक मारली. जी. चंद्रू उठून उभा राहिला. त्याने लुंगी लावली होती. तो झिंगला होता. सर्वच लोक दारूने झिंगले होते. लोकांनी जेवण केली का? नाही पाटील. मग केव्हा करणार? आता करतील की पाटील. ठीक, आटपून घ्या आणि आज हुशार रसा. ठीक. हा, उठा र. चंद्रूनं हुकूम सोडला. रामराम मंडळी. अंगणातून आवाज आला. कोण, हंबीर? सर्वच जण उद्गारले. या हंबीरराव. कुठं आहात 4 रोज? नागोजीने विचारले. मागल्यातच होतो, हंबीर उत्तरला आणि सोप्यात जाऊन बसला. सर्वच लोक थांबले. हा, कसं काय? तिकडची माणसं कशी, बरी आहेत ना? पाटील म्हणाला. सर्व खुशाल आहे. पण हंबीर थांबला. का, काय झालं? बोला ना. आता उघडच सांगतो. मंगलाचं लग्न झालं. काय? लग्न झालं? आणि कुणाशी? नागोजीने आश्चर्याने रागात विचारलं. हिंदूरावशी. काय म्हणता? हिंदूरावशी? माझ्या वैराशी? आणि ही खबर देण्यासाठी तुम्ही आला? त्यापेक्षा नसता आला तर बरं झालं असतं. नागोजी सापासारखा फणफणत होता. पाटील, दगाबाजीनं हे लग्न झालं. कसं? लग्नाच्या वेळी तुम्ही कुठं होता? मला त्यांनी बांधून घातलं होतं मळीला. ठीक, मग इकडे तेवढी बहिणीचं कुंकू पुसून आलात? पाटील, या हंबीरचं मन तुम्ही जाणता आणि मग त्याला डिवचता का? बहिणीचं कुंकू पुसल्यात जमाय. हंबीर चिडक्या आवाजात म्हणाला. नागोजीला धक्का बसला. तो स्तब्ध झाला. त्याच्या आशेवर पाणी ओतले होते. तो दुःखी झाला. त्याला ती खबर ऐकून चीड आली. त्याच्या हृदयावर जणू डागणीच दिली होती. कारण एकदाच त्याने मंगलाला मांगल्यात पाहिले होते. तिने त्याला वेडे लावले होते. त्याला ती बेचैन करीत होती आणि मंगला आपली व्हावी म्हणून त्याने हंबीरला आपला केला होता. पण आज ही त्याची राहिली नाही. ती दुसऱ्याची आणि त्याच्या वैराची झाली होती. मंगलाच्या सुंदरपणाने त्याला भुरळ घातली होती. म्हणून आज कित्येक दिवस तो मंगलाने आपले व्हावे, तिने आपल्या घरात नांदावे असे स्वप्ने पाहत होता. पण आज हंबीरच्या शब्दाने त्याचे ते सुंदर स्वप्न फाटून चिंध्या होऊन गेले होते. तो उद्विग्न होऊन म्हणाला. हंबीर, खरंच ती महाबंडखोर आहे. शेवटी तिनं बंड केलं. मंगलानं बरं केलं नाही. ती उद्या धुवून निघणारी हळद आज लेवून नवरी झाली. तिनं उद्या फुटणारा चुडा आज घातला. तिनं उद्या पुसलं जाणार कुंकू कपाळी लिहून काय मिळवलं? तिनं उद्याचं जळतं बाशिंग आजच बांधलं. अरे रे, महामूर्ख पोरगी. असं ती करील असं मला वाटलं नाही. नागोजी खिन्न झाला. त्याचा एकुलता एक डोळा गरगरा फिरला. तो दुःखी अंतकरणाने चौपळ्यावर बसला. वाड्यात निशब्दता पसरली. कोणीही हालचाल करीत नव्हते. हंबीर खाली मान घालून बसला होता. नागोजी बावरून इकडे तिकडे बघत होता. बरं मग,
आम्ही जेवून येतो, चंद्रूने म्हटले. नाही नाही, आता कसलं जेवण? आधी उद्याचं ठरवा. सर्व लोक खाली बसले. ठरवा, म्हादा रामोशी म्हणाला. हंबीर, आता मंगल कुठं आहे? पाटलाने विचारले. मळीला, आमच्या घरात, हंबीर उत्तरला. आणि हिंदूराव कुठे आहे? नागोजीने विचारले. तोही मळीला. आबांना ते घर त्या दोघांना दिलंय, हंबीर म्हणाला आणि पाटील जास्तच भडकला. बरं तर, उद्याच आपण मांगल्यावर चालून जायचं, कबूल? नागोजीनं जोरात विचारलं. त्याचा डोळा चमकला. कबूल, सर्वांनी उत्तर दिले. कसं जायचं? नागोजी म्हणाला. कसं जायचं ते तुम्हीच सांगा, चंद्रू म्हणाला. एकतर थोडे पंजाबी बरोबर घेऊन चंद्रू तू गावच्या पूर्वेला जाऊन परत यायचं, आणि म्हादा तू डाव्या बाजूनं, आणि मी व हंबीर आम्ही नदीनं खाली जाऊन घरास वेढा द्यायचा, आणि आम्हाला उशीर झाला तर चंद्रूने ते काम करायचं. कुणाला दया दाखवायची नाही. त्या घरात दिसेल त्याला अटक, नाहीतर गोळी. साऱ्या शिवारात माणसं पागून गोळीबार करा. दिसेल त्या बंडखोरावर खुशाल गोळी घाला. वैरी चालून येण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही. आता आपणच लढाई करूया. बोला, ठरलं का? पाटलानं सवाल केला. ठरलं, सर्वांनी मुंड्या डोलवल्या. जावा आता, जेवण आटपा. सर्व लोक उठले आणि निघून गेले. हंबीरही जेवणासाठी गेला. एकटा पाटील बसून विचार करू लागला. मध्यान्ह रात्र उलटून गेली होती. भीषण शांतता सर्वत्र नांदत होती. सर्व जगत जणू अंधारात बुडाले होते. चौकात अवास्तव स्थितीत पडलेले लोक होते. दारू आणि मांस नरड्याला आल्यामुळे ते बेशुद्ध मेल्यासारखे पडले होते. अधूनमधून त्यांची बरळणी ऐकू येत होती. कोणी खाजवत होते, कोणी आपल्या तोंडाची मसमस करत होते, कोणी निस्पीस पडले होते. बाकी ते सर्व माणसात जमा नव्हते. सोप्यात कडीपाटावर नागोजी पडला होता. तो जागच होता. त्याला झोप येत नव्हती. तो चरफडत होता. त्याचे हिंदूरावशी वैर बांधणारे मन आता मत्सराने जळत होते. ते क्षणाक्षणाला मांगल्याच्या मळीला एर झारत होते. आपण जिच्याशी लग्न करणार होतो ती हळदीच्या कोंबासारखी मंगला आज आपल्या वैऱ्यापाशी असेल, नि त्याच्या कानात काहीतरी सांगत असेल, हसत असेल, नि त्याला खेटून त्याला ती कल्पना सहन होईना. तो उठून बसला. परंतु ते विचार त्याला सोडित नव्हते. त्यांनी जणू त्याचा पिच्छाच केला होता. आपण दुर्दैवी आहो. जिला आपली पत्नी ठरवली, की ज्याला आपण आपला वैरी ठरवला, त्यांचं आज लग्न झालं. ती दोघं आज आनंदात असतील. त्यांच्या लग्नाचा आजचा 3रा दिवस. मला मिळणारी दौलत चोराला लाभली. आज तो चोर तिचा वाटेल तसा फायदा घेत असेल, आणि मी नागोजी आज इथं चरपडत पडलो आहेत. मंगलाच्या लग्नाचे ते 3 दिवस नागोजीला 3 युगांसारखे वाटू लागले. ती मनानं माझी आहे. मी तिला त्याच्याजवळ नांदू देणार नाही. या विचाराने तो बैचेन झाला. त्याला समाधान वाटेना. त्याने अंग टाकले. पुन्हा त्याने विचारचक्र फिरू लागले. इथून पुढे मंगलाच्या लग्नाचे ते 3 दिवस नागोजीला 3 युगांसारखे वाटू लागले. ती मनानं माझी आहे. मी तिला त्याच्याजवळ नांदू देणार नाही. या विचाराने तो बैचेन झाला. त्याला समाधान वाटेना. त्याने अंग टाकले. पुन्हा त्याचे विचारचक्र फिरू लागले. हा कृष्णाजी किती मूर्ख माणूस. त्यानं लग्न झाल्याबरोबर त्या दोघांना मळीचं घर दिलं. तेवढं नसतं तर तिला कलंकच नसता लागला. आपण हिंदूरावला ठार मारून तिला आपल्या घरी आणली असती. पण घात झाला. ती आज मळीला असेल. तो चिडून स्वतःवरच भडकला. मग काय झालं? वाटेल ते हो. मी तिला 1 दिवस का होईना पण या घरात आणणार. तिनं आपलं म्हणणं खरं केलं. आता मीही आपलं म्हणणं खरं करणार. मी तिला रखेली म्हणून ठेवीन. तिला पाणी भरायला लावीन. त्याचे दुष्ट विचार उफाळून येऊ लागले. लोक म्हणतील ना की दुसऱ्याची बायको घरात आणली, परंतु मला त्याची पर्वा नाही. त्याला सुद्धा हिंमत लागते म्हणाव. आणि मंगलाला तर मी पूर्वीपासून आपली करण्याची खटपट करीत होतो. तो सारखा विचार करीत पडला होता. त्याला झोप येत नव्हती. हंबीर निजला होता. चंद्रू निजला होता. महादू निजला होता. त्यांना नीज लागली होती.
ते सर्वजण घोरत निजले होते. जणू त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. आपल्या जन्माची, जीवाची, मुलाबाळांची कशाची चिंता नव्हती. आणि नागोजी चिंतेने घेरला होता. उद्याचा सूर्य कधी उगवतो आणि कधी आपण मागलेल्या मळीला जातो असे त्याला वाटत होते. जोपर्यंत मंगला हिंदुरावपासून दूर होत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही असेच तो झुरत होता. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण इथंच निरोप घेऊयात. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.